निवडणुकांचं वातावरण तापलेलं आहे. यामध्ये शिवाजीदादा आढळराव पाटील यांनी तुमच्या विरोधात दंड थोपटले. याबद्दल काय सांगाल? खरं तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आज स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याशी असणारी ही संस्था. भारतीय राज्यघटनेमध्ये ह्या संस्थेला तेवढंच महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण का प्रत्येकाच्या सामान्य नागरिकाच्या विकासाला चालना देणारी ही झेडपी आणि पंचायत समिती आहे. आपण पाहत आलेलो आहे या भारत देशामध्ये खऱ्या अर्थानं गावचा सरपंच, ते पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषदचे सदस्य, ते मंत्री, केंद्रीय मंत्र्यापर्यंत ह्या संस्थेतून नेते घडवलेले आहे. म्हणजे प्रत्येक नेत्याची जबाबदारी ही असते की आपल्या पक्षाचा अजेंडा घेऊन पुढे जाणे, आम्ही काय करू आणि आमचा पक्ष त्यावरती काय करणार, आम्ही दिलेले उमेदवार कसे योग्य आहे, हे प्रत्येक नेत्याचं कामच असतं, कार्यकर्त्यासाठी काम करणं. परंतु आज खऱ्या अर्थाने तुम्ही सांगितल्याप्रमाणे ज्यांचं नाव तुम्ही घेतलं ते मतदारसंघामध्ये फिरतात, तो एक आनंदच आहे माझ्या दृष्टीने. कारण का त्यांनी या मागील काळामध्ये, तुम्हाला माहिती असेल सर्वांना, ओबामाला आव्हान केलं होतं, शरद पवारांना आव्हान केलं होतं, अजितदादांना आव्हान केलं होतं, माझ्या विरुद्ध तुम्ही दंड, त्यांनी त्यांच्या विरुद्ध दंड थोपटले होते. सामान्य दरेकर एक ठाकरवाडीला राहणारा कार्यकर्ता आहे हो, त्याच्या विरुद्ध दंड थोपटले तर काय वावगं काय त्याच्यामध्ये? मग दरेकर एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला कोणी दाबू शकतं ना. मग त्यांचा तो दाबायचा प्रयत्न चालू आहे. त्या प्रयत्नाला त्यांच्या यश येईल की नाही येईल ही ह्या पेठ घोडेगाव मतदारसंघातली जनता हे तुम्हाला दाखवून देईल. शिवाजीदादा असंही बोलले की मशालेने माझं आयुष्य उद्ध्वस्त केले. नक्की हा काय प्रकार आहे? मशाली केव्हा निर्मित झाली हो? उद्धव ठाकरे गटाने. अहो गेले 2 ते 3 वर्ष झाले फक्त मशाल निर्माण झाली. मशाल हे विजयाचं प्रतीक आहे. छत्रपती शिवराय जे बी युद्ध करत होते ते युद्ध विजयी झाल्यानंतर मशाली पेटून आपल्या मावळ्यांना ती निशाणी दाखवत होते, हे युद्ध आपण जिंकलो आहोत. परंतु हे मशालीने माझं वाटोळं झालं असं म्हणणाऱ्यांना तुम्हाला हसकेव करावीशी वाटते. आणि ज्या पक्षाने वंदनीय हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांना जीव लावला, त्यानंतर उद्धव साहेबांनी यांना जीव लावला. बाळासाहेबांनी 2004 साली उमेदवारी दिली आणि नंतर उद्धव साहेबांनी दिली ना 2 ते 3 वेळा. आणि मग अचानक उद्धव साहेबांबद्दल एवढा राग द्वेष का आला? यामागे सुद्धा काहीतरी लॉजिक शोधायला पाहिजे. मी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे असतील किंवा शिंदे साहेब असतील, शिवसेना ही बाळासाहेबांची आहे. आमच्या घरामध्ये 2 घरं झाली असतील, पण 2 घरं सुद्धा तुम्हाला पसंत पडली नाही, तुम्ही गाड्याला हाताला बांधलं. अरे काय म्हणजे हे सुद्धा एक शोकांतिक आहे. आणि आज तुम्ही ज्या नेत्यांनी आपलं, ज्या नेत्याच्या वडिलांनी एवढ्या उंचीवर आपल्याला नेऊन ठेवलं, त्या नेत्याच्या मुलावरती तुम्ही आगपाखड करता आणि मशालीबद्दल बोलता. तुम्हाला तो नैतिक अधिकार नाहीये मशालीबद्दल बोलायचा आणि शिवसेनेबद्दल बोलायचा. तुम्ही शिवसैनिक नाहीत आणि नव्हता पण तेव्हा. हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला जर विचारलं तर ते पूर्वीपासनं ते राष्ट्रवादी धार्जिनीच काम करत होते, पाठव होते. आता कशाला खोलातलं बोलायला लावता म्हणा. पेठ भागामध्ये राम तोडकर आहेत, ते जे पाणी योजनेचे जे सध्या वाद चालू आहे तुम्ही केली असं बोललं जाते नागरिकांकडून. पण ते राम तोडकर ते त्या पाणी पुरवठा म्हणजे योजना आहे त्याचे अध्यक्ष होते असं म्हणतात. परंतु शिवाजीदादांनी ती योजना मंजुरीसाठी मदत प्रयत्न केले असं म्हणतात. देवीदास दरेकरांनी केले पण ते थोड्या प्रमाणात होते असं त्यांचं म्हणणं आहे. कसं होतं माहितीये का, प्रत्येकाच्या बुद्धीचा निकष प्रत्येकाला लावायचा असतो. आता त्यांच्या बुद्धीचा निकष त्यांनी लावलाय. मी तुम्हाला उद्या
सर्व कागदोपत्रांनिशी तुमच्या पुढे मी येतोय. त्यांनी जी 4 पत्र व्हायरल केलीत ना, ती या पठ्ठ्यानेच तयार करून घेतली त्यांच्या पीए कडून. फक्त मला सपोर्टेड म्हणून ती पत्र जोडलेत आम्ही. आणि अशी 1000 पत्र तुम्ही दिलीत लोकांना म्हणावं, त्या कामांचं काय झालं त्याची माहिती घ्या म्हणावं. हजारो पत्रांचा ढीग तुमचा पीए सारखा देत असतो, आणि ती 100% कामं सगळी झाली का? तुम्हाला माझी तर तुमच्या भैरवनाथाला म्हणा, नाही तर भैरोबाला म्हणा, मरून सांगा, भैरोबाच्या पिंडीवर हात ठेवा भैरोबावर आणि म्हणा, ए भैरोबा महाराजा, हे काम मी मंजूर केले, चला मी सगळं श्रेय तुम्हाला देतो. अंतर्मन जागे करा जरा स्वतःच. जनतेसाठी आपण काय करू शकलात. आणि शिवसैनिकांना आज तुम्ही तुमचे दुश्मन समजता, परंतु शिवसैनिक याचं उत्तर तुम्हाला येत्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये मी एवढंच सांगतो. देवीदास दरेकर हा विकासाचा अजेंडा घेऊन पुढे चाललेला आहे. देवीदास दरेकरांच्या विकासाच्या माध्यमातून मी प्रत्येक गावागावामध्ये मी तर अजून फिरलो नाही, परंतु ज्या वेळेस माझी पत्नी जाते, ज्यावेळेस कपिल काळे जातात, ज्यावेळेस अंकुश लांडे जातात, त्यावेळेस लोकच त्यांना सांगतात, भाऊनी आमच्याकडे खूप कामं केलेली आहे आणि आमच्या प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये भाऊ सामील झालेला आहे, तुम्ही काळजी करू नका. जनताने हातात घेतली ही निवडणूक आहे. नेत्यांनी किती हातात घेतली तर त्याचं उत्तर तुम्हाला 9 तारखेला दिसेल. आढळराव पाटील हे पण बोलले की यामध्ये 4 मिटिंगा झाल्या, त्यामध्ये अनेक अधिकारी पण होते, सीओ होते. मग होते का ते? आढळराव पाटलांना सीओ नेऊ शकलं होतं बरं का मिटिंगला. तुम्हाला अधिकार नाही मिटिंग घ्यायचा म्हणून, हे मला विसरलात तुम्ही. याचा साक्षीदार देवीदास दरेकर आहे आणि आयुष प्रसाद आहेत आणि शेंडके साहेब आहेत आणि सातगावांचे सरपंच याचे साक्षीदार आहेत. त्या सरपंचाला एखाद्याला तोंड उचकाय लावलं तर म्हणावं, झाली एवढी सेवा तुमची खूप झालेली आहे, आता तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या प्रपंच पहा, जनतेचा प्रपंच आम्ही पाहू. अहो, आंबेगाव तालुक्याच्या शिक्षण संस्थांचं वाट लावली हो या नेत्यांनी. स्वतःच्या संकुल चालण्यासाठी गावागावांची संकुलन बंद पाडली त्यांनी. त्यांच्याबाबत बोलायचं काय दोन्ही नेत्यांबाबत? अहो, आमच्या घोडेगावच्या संकुलाची काय अवस्था करून ठेवली हो, स्वतःचं संकुल उघडून जवळच. या दोन्ही नेत्यांनी स्वतःची संकुलन उघडून आमच्या घोडेगावची 1954 सालची संस्था आज कोणत्या अवस्थेत नेऊन ठेवली. अहो, कसलं तुमचं. आणि माझं तर त्यांना खुल्लं आव्हान आहे, ज्या बिडियांनांनी तुम्हाला बोटाला धरून राजकारणात आणलं ना, त्या बिडियांनांच्या विचाराला तुम्ही जर खरी साथ देणार असाल तर बिडियांनांच्या नातवाला तुम्ही खुले आमपणे पाठिंबा द्यायला लागत होता. आज तुम्ही बिडियांनांच्या नातवाच्या विरोधातच उभे राहता. अरे, स्वतःच्या जरा अंतर्मनाला विचारा. ज्या अण्णांनी तुमचं बोट धरलं, ज्या अण्णांचं तुम्ही बोट धरलं, आंबेगाव तालुका फिरला, आंबेगाव तालुक्याची वाडी वस्ती प्रत्येक कार्यकर्त्याची ओळख करून दिली आणि त्यांच्या नातवाच्या विरुद्ध तुम्ही षडयंत्र रचताय. लक लाभो अशा तुमच्या राजकारणाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.